झटपट होणार हा पुलाव रेसिपी कुकरमध्ये कशी बनवली जाते ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला वेळ नसेल तर लगेच काहीतरी बनवायचं असेल तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप छान लागतो हा पुलाव। तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं आपण बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर पाव किलो मी बासमती राईस घेतलेला आहे। तो स्वच्छ पाण्याने आपण 2-3दा धुवून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे आपण 2-3दा धुवून घेतलेला आहे तो तांदूळ आणि आता साईडला ठेवला आहे। आणि भाज्या मी घेतल्यात मटार, फरसबी, गाजर आणि बटाटा। अजून तुम्ही ह्याच्यामध्ये भाजी कोणतीही ॲड करू शकता तुम्हाला जी आवडेल ती। आता कुकरमध्ये मोठा चमचाभर मी तेल ओतून घेतलं आणि फोडणी घालून घेणार आहे। लवंग घातली आहे, काळी मिरी, दालचिनी, तेजपत्ता आणि जिरं घातलं आहे। आता त्यानंतर मी बारीक चिरून असं लांबट कांदा घेतला आहे, मोठा कांदा घेतला आहे, तो कापून घेतलेला आहे आणि त्यात तो मी परतून घेणार आहे। बघा याप्रमाणे मऊसर झाला पाहिजे। आता त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि कांदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आणि हिरवं वाटण टाकलं आहे, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण मी बारीक करून ठेवलेलं होतं ते मी 1 टेबलस्पून घालून घेत आहे। ते त्यात मी घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। मग याप्रमाणे मिक्स करून घेतलं आहे आणि हळद घातली आहे 1 टीस्पून। आणि आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो बारीक चिरलेला मोठा टोमॅटो घेतला आहे, तो बारीक चिरून मी त्यात टाकून घेतलेला आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। या भाज्या पण आपण त्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत। आणि त्यासाठी आपण 2 टेबलस्पून पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे आपला मसालाही जळणार नाही खाली आणि भाज्याही वाफून चांगल्या निघतील। याप्रमाणे आपण 1-2 मिनिटं त्या भाज्या त्याच्यात ठेवून देणार आहे। आता त्यामध्ये मी तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ त्यात टाकून घेत आहे आणि तेही तांदूळ मी त्याच्यामध्ये परतून घेत आहे। याप्रमाणे आपण त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। बघा याप्रमाणे मीठ घातलं आहे आणि लिंबू टाकते, त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकते। लिंबाचा रस टाकल्यामुळे आपला भात चिकट होणार नाही, तर तुम्ही जरूर लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाका। आणि आता आपल्या तांदळाच्या दुपटीने पाणी घालून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण पाणी घालून घेतलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून मी 2 शिट्या फक्त काढून घेणार आहे। जास्त शिट्या काढू नका, नाहीतर चिकट भात होऊ शकतो, त्यामुळे 2 शिट्या आपण काढा। कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण त्यावर लागणारी कढी करून घेऊया। तर फोडणीला मी राई जिरं टाकलं आहे आणि लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली आहे आणि मिरची टाकली आहे आणि कढीपत्ता टाकून मी ती फोडणी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। आणि आता त्यात कोथिंबीर चिरून टाकलेली आहे याप्रमाणे। आता फोडणी चांगली लागलेली आहे, तर आपण त्यामध्ये दही आणि 1 चमचा बेसन टाकून ते मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। याप्रमाणे आपण सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत। आता आपल्याला लागेल तसं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त पातळ करू नका। 1 बाउल मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि रवीच्या साहाय्याने आपण त्याला घुसळून घेणार आहे आणि मीठही टाकून घेतलं आहे, साखर टाकली आहे चवीसाठी आणि घुसळून घेणार आहोत आपण त्याला। आणि कढ येईपर्यंत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे। बघा याप्रमाणे आपण हलवतच राहायचं आहे। आपली कढी तयार झालेली आहे। आता पुलाव ही थंड झालेला आहे, त्या पुलावामध्ये आपल्याला आता 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा फळफळीत आपला पुलाव तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।